ये भजन भगवान और भक्त का है। एक पंक्ति में भगवान श्री रामचंद्र जी का वर्णन है और दूसरी पंक्ति में उन्हीं के परम भक्त श्री हनुमान जी महाराज का। एक भक्त है एक भगवान, एक भक्त है एक भगवान, जय रघुराम जय हनुमान, जय रघुराम जय हनुमान। एक भक्त है एक भगवान, जय रघुराम जय हनुमान, जय रघुराम जय हनुमान, जय हनुमान। एक सिद्धि नव निधि के दाता, एक सिद्धि नव निधि के दाता, एक अभय आनंद प्रदाता, एक अभय आनंद प्रदाता, इन सागर को पल में लांगे, इन सागर को पल में लांगे, उन भव सागर पार कराए, उन भव सागर पार कराए, पार कराए। एक भक्त है एक भगवान, एक भक्त है एक भगवान, जय रघुराम जय हनुमान, जय रघुराम जय हनुमान, जय हनुमान। एक बैठे हैं वीरासन में, वीरासन में, एक बैठे हैं वीरासन में, सिंहासन पर एक विराजे, सिंहासन पर एक विराजे, इनके हाथ में गदा सुहाए, इनके हाथ में गदा सुहाए, धनुष बाण उन हाथ लिए, धनुष बाण उन हाथ लिए, हाथ लिए, हाथ लिए। एक भक्त है एक भगवान, एक भक्त है एक भगवान, जय रघुराम जय हनुमान, जय रघुराम जय हनुमान। इन लंका की होली चलाए, इन लंका की होली चलाए, इन लंका की होली जलाए, उन लंका पर विजय दिलाए, उन लंका पर विजय दिलाए। एक बल सागर गुण सागर है, एक बल सागर गुण सागर है, ये सुख सागर करुणा सागर, ये सुख सागर करुणा सागर, करुणा सागर। एक भक्त है एक भगवान, एक भक्त है एक भगवान, जय रघुराम जय हनुमान, जय रघुराम जय हनुमान।
एक सेवक है राम चरण के, एक सेवक है राम चरण के, स्वामी एक है भक्त जनों के, स्वामी एक है भक्त जनों के। देह दृष्टि से दिखते दो हैं, देह दृष्टि से दिखते दो हैं, आत्मदृष्टि से दोनों एक है, आत्मदृष्टि से दोनों एक है, दोनों एक है, दोनों एक है। एक भक्त है एक भगवान, एक भक्त है एक भगवान। जय रघुराम जय हनुमान, 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 जय हनुमान जय हनुमान। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। हरिओम स्वामीजी, तुम्ही अनम्यूट करा and is all yours. अरे वा, भजन ऐकलं. कोणी म्हटलं होतं? असं आहे, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. बरोबर. तर करायचं सुरू. ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री सरस्वत्यै नमः, ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिणाम योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास, जय जय रघुवीर समर्थ। हरिओम सर्वांना, जय जय रघुवीर समर्थ। आपण दर महिन्यात नाही, पण प्रत्येक दशकानंतर आपण भेटतो. आणखीन थोडक्यामध्ये जो विषय तुम्ही ज्याचा अभ्यास केला त्याच परत आपण काय उजळणी करतो किंवा मनन करतो. आता यावेळेस आपण दशक 6वा देवशोधन या दशकाचं नाव आहे, त्याच्यावर थोडं मनन करू. आता तुम्ही याचा अभ्यास सविस्तर सखोल केलेला आहे. मी फक्त काही मुद्दे स्पर्श करीन, आणखी पुढे. तसं हे फारच अवघड आहे. मी अरविंदजींना सांगत होतो, 10 समासांचं सार 1 तासात किंवा थोडक्यात सांगणं किंवा समजावणं थोडं अवघड आहे, कारण एवढे विषय आहेत. पण तुम्ही या सगळ्या समासांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे, म्हणून
ते हिंदीमध्ये म्हणतात समजदार को इशारा काफी. फक्त इंडिकेशन, फक्त स्पर्श. आता पहा, देव शोधन हा विषय आहे. म्हणजे देवाचा काय शोध घ्यायचा. तर मुळात इथे प्रश्न असा आहे की देवाला कशाला शोधायचं, कशासाठी शोधायचं. अनेक लोक आहेत ते देवाची चर्चा करत नाही. काही लोकांना देव आवडतच नाही. देव शब्दापासूनच काय त्यांना एलर्जी आहे जणू. तर प्रयोजनम किमस्ति. तर इथे स्वतः रामदास स्वामींनीच सांगितलेलं आहे. फार छान इथे उदाहरण दिलंय की जर आपण एका गावात राहत असू तर तिथलचा जो मुख्य आहे, जर त्याची आपण ओळख केली तर आपल्या समस्येचं निदान होऊ शकतं. की आपल्याला त्रास होत आहे, काही संकट आहे, तर तो आपली मदत करू शकतो, तो धावून येऊ शकतो. आजकाल लोक म्हणतात ना, कॉन्टॅक्ट पाहिजे. जेवढे कॉन्टॅक्ट वर असतील वरच्या लोकांपर्यंत तेवढं काम सुरळीत. तर आपला सुद्धा संपर्क कोणाशी असायला पाहिजे? देवाशी असायला. म्हणून ते म्हणतात की प्रभूची भेट घेतली पाहिजे किंवा त्याला समजलं पाहिजे की हा कोण आहे. आणि इथे म्हणतात की जर तुम्ही त्या भगवंताला ओळखलं नाही, त्यासी नाही ओळखले तोची पतित, एवढं लिहिलं. तर ओळखलं पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या जीवनामध्ये जास्त सुख मिळेल, आनंद मिळेल, समाधान मिळेल, त्यासाठीच देव शोधन करायचं. हे फार सोपं आहे. ज्या लोकांनी देवाची प्राप्ती केली, ज्यांना देव पावला, त्यांना काय मिळालं हे पहा. है ना, अगदी सोपं आहे. मग तुम्ही निर्णय घ्या की मला पाहिजे की नको. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे, ज्या लोकांनी भगवंताची भक्ती केली, आत्मसाक्षात्कार ज्यांनी केला, ज्यांनी भगवंताशी खूप प्रेम केलं, सर्व संतांनी एका स्वरामध्ये हे सांगितलं की आम्हाला भरपूर सुख मिळालं. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, है ना. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. ज्यांनी भगवंताचं रूप पाहिलं सुख. भगवंताच्या नगरीमध्ये म्हणजे तीर्थक्षेत्रामध्ये जात आहे तर सुख. या सुखाची उपमा नाही त्रिभुवन. पंढरीचे सुख नाही त्रिभुवन. तर संत नामदेव असो की तुकाराम महाराज असो की ज्ञानेश्वर महाराज असो की समर्थ रामदास स्वामी असो, भगवंताचा देवाचा शोध ज्यांनी घेतला त्यांच्या जीवनामध्ये भरपूर सुख समाधान. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे साधिलेल्या मुक्तीचारी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. आनंदासाठी सगळं आपण करत आहोत. अच्छा, देवाला आपली गरज नाही, पण आपल्याला देवाची गरज आहे, म्हणून आपण शोध घेतला पाहिजे. वी मस्ट सर्च. आता एक गमतीची गोष्ट आहे, सर्च. आता सध्याच्या जमान्यात काय, आपल्याला काही सुद्धा शोधायचं असेल तर आपण गमतीने म्हणत असतो, एक देवता आहे, तिचं नाव आहे गुगल देवता. तिच्याकडे जातो, टाईप करून सर्च असं आपण करतो.
मग आपल्याला काय सगळी माहिती खडखड खडखड सगळी मिळते. एका संतांनी फार छान सांगितलं, म्हणे यू कॅन सर्च एव्हरीथिंग इन दॅट गुगल एक्सेप्ट युअर सेल्फ. स्वतःचा जर शोध घ्यायचा आहे तर तो त्या कम्प्युटरने, गुगलने, सर्च इंजिन त्याला काही शोधू शकत नाही, आहे ना. एका मंदिराच्या बाहेर सुद्धा लिहिलं होतं की या मंदिरामध्ये त्या प्रश्नांचं उत्तर मिळतं जे गुगल देऊ शकत नाही. काय सांगण्याचा अभिप्राय काय की हा जो शोध आहे देवाचा शोध, तो सुखाचा शोध आहे आणि तो कुठे बाहेर नाही येतो. देव मोको कहा ढूंढे रे बंदे, कबीर म्हणतात, अरे तू इकडे तिकडे शोधत आहे, मी कुठे आहे, मैं तो तेरे पास हूं. तर इथे सुद्धा समर्थ आपल्याला सांग, पहिलं तर प्रयोजनम किंवा असती तर म्हणे आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सार्थक होईल, सफळ होईल आणि जीवनामध्ये फुलफिलमेंट, भरपूर समाधान मिळेल त्यासाठी. आणि पहा, शांती आणि समाधानापेक्षा मोठी वस्तू या जगामध्ये नाही. किती पैसे तुम्ही खर्च करा त्यांनी ती वस्तू विकत मिळू शकत नाही. म्हणजे पहा किती कॉस्टली आहे, किती पैसे दिले तरी. तर ती वस्तू आहे भगवंत. अच्छा, आता देवाचा शोध का करायचा हे आपण विचारतो. पण प्रश्न आहे, देव म्हणजे काय? आपल्या शास्त्रांमध्ये वर्णन आहे की काही सिद्धांत, काही तुम्हाला सांगायचं असेल, कोणची वस्तू आहे तिची जर ओळख तुम्हाला पटवून द्यायची असेल दुसऱ्याला, तर दोन वस्तूंची मदत घ्यावी लागते. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी असं म्हणतात. एक आहे लक्षण. लक्षण म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स, क्वालिटीज, डेफिनेशन, हे सगळं अर्थ आहे. कोणत्याही वस्तूचं जर मला शोध घ्यायचा असेल तर आधी विचारतील लोक, ती वस्तू कशी दिसते, तिचे काय लक्षण आहे की नाही. गाय म्हणजे काय, त्याचं वर्णन आहे, ते वर्णन आपण ऐकू, मग आपण शोध घेऊ. लक्षण. तर देव म्हणजे काय, देवाचं काय लक्षण. आणि दुसरं म्हणजे प्रमाण. प्रमाण म्हणजे देवाला जर प्राप्त करायचं असेल तर साधन काय. प्रमाण म्हणजे साधन. तर इथे या समासात वर्णन केलंय. दोन्ही हे मुद्दे मांडले आहे. लक्षण काय आहे तर इथे म्हणतात, जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले. देवाचं लक्षण इथे सांगितलंय की ज्यांनी ब्रह्मांडाचा निर्माण केला. तैत्तिरीय उपनिषदामध्ये सुद्धा एक साधक आहे, त्याचं नाव आहे भृगु. तो आपल्या वडिलांकडे जातो आणि तो विचारतो, अधिही भगवो ब्रह्मेति, मला तुम्ही समजावून सांगा, ब्रह्म म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय, त्याचं काय लक्षण आहे. तर तिथे सुद्धा त्याचे जे वडील आहेत तेच गुरु आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आहे हा प्रसंग. त्याच्यात हेच म्हणतात, यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्त विसंविशन्तीति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. म्हणे ज्याच्यापासून ही सृष्टी उत्पन्न होते, ज्याच्यामध्ये सृष्टी स्थित होते, ज्याच्यामध्ये ही सृष्टी लीन होते, त्याला म्हणतात ब्रह्म. आणि पहा, सगळ्या धर्मांमध्ये देवाची हीच कल्पना. देव म्हणजे कोण, ज्याने जगाला बनवलं. गुरुजी छान म्हणतात, कोणी विचारलं देवाला, तुम्ही सृष्टी का बनवली, वाय दिस क्रिएशन, सो देव म्हणाला, फॉर रिक्रिएशन, मनोरंजनासाठी, आनंदासाठी.
अनेक उत्तर आहेत त्याचे, आपण तिकडे जात नाही. पण इथे देवाचं हे लक्षण आहे. आणखी ते म्हणतात की म्हणोनी देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. देवाचा जर शोध घ्यायचा असेल तर सत्संग करा. तिथेच देवाचा पत्ता, एड्रेस काय आहे देवाचा आपल्याला मिळतो. तर ते जगाचं कारण आहे, तो आहे ते. इथे एवढंच आहे. आता इथे प्रश्न आहे की मीन्स काय, प्रमाण काय, साधन काय, कशाच्या द्वारे हा देव मला मिळेल किंवा मी त्याला ओळखू शकेन. तर म्हणे ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्याच्या द्वारे, विद्येच्या द्वारे तू हे मिळवू शकतो. आता इथे समर्थ म्हणतात दोन प्रकारच्या विद्या आहे. एक आहे पोट भरण्याची विद्या, ज्याने आपण पोट. पण ही कोणची विद्या आहे? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स, एस्ट्रॉलॉजी, एस्ट्रॉनॉमी, म्युझिक, व्हॉट एव्हर जेवढ्या या विद्या आहेत त्या सगळ्या काय आहे? पोट भरण्याच्या. नाही म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे, तुम्ही किती विद्वान झाला. युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे हे विषय असतात. अनेक लोकांना काय पीएचडी आहे ना, ते मिळवतात अनेक विषयांना. फार मोठे ते विद्वान, ब्राईट स्टुडंट आहे, फार मेधावी आहे, फार तेजस्वी आहे. तर त्या विद्येमुळे शेवटी त्यांना काय मिळतं? फायनल काय तुम्ही मिळवू शकता? तर अन्न, वस्त्र, निवारा. सोप्या भाषेत सांगायचं, भरपूर अन्न, भरपूर वस्त्र, आणखी मोठमोठाले घर, गाड्या, बंगला, हे सगळं मिळू शकतं. यश, कीर्ती, हे सगळं मिळू शकतं. त्याला अपराविद्या म्हणतात. तर ज्याने आपलं जीवन चालतं त्याला म्हणतात ही पोट भरण्याची विद्या, जागतिक विद्या. आणि निश्चितच मिळवली पाहिजे. कारण आपल्या ग्रंथांमध्ये विद्येची फार प्रशंसा केलेली. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तम धनम, विद्या राज सुपूजिता नत्तनम, विद्या विहीन पशु, विद्या गुरुणाम गुरु, विद्या बंधु जने विदेश गमने, विद्या परम दैवतम. म्हणे विद्या काय आहे? तुमची मित्र आहे. विद्येमुळेच तुम्हाला सन्मान, पूजा सगळं तुम्हाला मिळतं. विद्या काय आहे? तो म्हणे धन आहे, गुप्त धन आहे, दिसत नाही पण आहे. आणि विद्या जर नसेल तर तो पशुप्रमाणे, असं म्हटलंय. तर आता बघा, लौकिक विद्येच एवढं महत्व आहे, तर ही जी आध्यात्मिक विद्या आहे त्याचं महत्व किती असेल हे पहा. किती माणूस किती विद्वान असेल तरी आत्मज्ञान त्या विद्येने होऊ नाही शकत. जगामध्ये तो बरंच काही मिळवू शकतो, पण जर जीवनामध्ये काही प्रॉब्लेम आले, समस्या आली, तर या फिजिक्स, केमिस्ट्रीने तो सोडवता येणार नाही. मानसिक समस्या आहे, बौद्धिक समस्या आहे. ती गोष्ट ऐकली ना तुम्ही, की एक तो विद्वान पंडित होता, तो एका नावेमध्ये बसला, होडीमध्ये, प्रसिद्ध गोष्ट. आणखीन तो म्हणाला की माझ्याकडे काही पैसा नाहीये. तो नावाडी म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मला ज्ञान द्या. तर आता हा जो पंडित आहे तो त्याच्याशी बोलायला लागला. म्हणे, तुला व्याकरण माहितीये का? संस्कृत व्याकरण. नावाडी काही शिकलेला नाही. तो म्हणे, मी शाळेत सुद्धा गेलो नाही. तर तो विद्वान काय म्हणतो की तुझं 1/4 आयुष्य वाया गेलं, व्याकरणच माहित नाही तुला. नाव चालत आहे, होडी चालत आहे. मग तो थोड्या वेळाने विचारतो, तुला साहित्य माहित आहे का? लिटरेचर. म्हणे, मला वाचताच येत नाही, तुम्ही काय साहित्याबद्दल जाण. म्हणे, तुझं अर्ध आयुष्य वाया. गोष्ट माहित आहे ना सगळ्या, तरी मी सांगतो.
परत तो विद्वान म्हणतो, अच्छा तुला काही संगीत कला, चित्रकला, शिल्पकला हे काही आहेत माहित आहे का? म्हणे नाही, मी तर फक्त हे नाव चालवतो बस एवढंच मला वाटतं. म्हणे अरे 3/4 लाईफ इज गॉन. आता तेवढ्यात काय झालं, तिथे वादळ, नाव जी आहे ती होडी अशी डगमग व्हायला लागली, वारं सुटलं. आता तो नावाडी विचारतो की महाराज तुम्हाला पोहता येतं का? तो म्हणाला मला पोहण्याची विद्या येत नाही. म्हणे मग आता तुमचं संपूर्ण आयुष्य काय आहे तर वाया. आता मी तर उडी मारतो. आता या गोष्टीचा अर्थ काय? या जगामध्ये आपल्याला पोहावं लागतं, कारण जग म्हणजे एक नदी आहे, माया नदी आहे किंवा भवसागर आहे. आणि जर आपल्याला ती विद्या आली नाही तर मग कठीण आहे. म्हणून इथे म्हणतात की पोट भरायचं तर ठीक आहे, पण जीवन फक्त पोटच भरायसाठी थोडी, बरंच काही आहे जीवनामध्ये. प्रॉब्लेम्स आहे, वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहे, त्याला कसं हँडल करायचं त्यासाठी ही विद्या आहे. ठीक आहे. अच्छा, आता ही विद्या मिळेल कुठे? प्रमाण काय, साधन काय? तर इथे म्हणतात या कारणे ज्ञाता पहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. जो ज्ञाता आहे या विद्येचा म्हणजे सद्गुरू आहे, त्याच्या जवळ तुम्ही गेला. आता पहा इथे या दशकामध्ये अनेक वेळा आलेलं आहे काय की सद्गुरू 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 शिवाय हे ज्ञान मिळणार नाही. आता मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की सद्गुरू कुठे मिळेल? हा, काही त्याची आपण वॉन्टेड गुरु मला गुरु पाहिजे असं एक जाहिरात आपण देऊ नाही शकत ते, आणि मग तो गुरु लगेच आपल्या घरी येईल असं तो होणार नाही. अच्छा, आणि गुरु कुठे मिळेल, कसा मिळेल ही आपली जबाबदारी आहे की याच्यामध्ये आणखीन काय आहे फॅक्टर्स? कारण सारखं म्हटलेलं आहे सद्गुरूच्या शिवाय 2-3 समासामध्ये ओवी आली. तर असं आहे की ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान मिळतं त्याला आपण म्हणतो गुरु. एक आहे गुरु तत्व आणि गुरु म्हणजे एक मनुष्य. गुरु तत्व तर पूर्ण जगामध्ये पसरले. तसे दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. तर ज्याच्याकडून आपण शिकत आहोत त्याला आपण म्हणू गुरु. आणि मग कोणी मंत्र देणारे असतात गुरु, त्यांनाही आपण गुरु म्हणतो. दीक्षा देणारे असतात त्यालाही गुरु म्हणतो. पण साधा सोपा अर्थ आहे की जो आपल्याला हे सगळं समजावून सांगेल तो आहे सध्या गुरु. आणि आपली जर इच्छा तीव्र तीव्र होत राहिली आणि आपण जर प्रामाणिक असू तर आपल्याला निश्चितच गुरुची प्राप्ती होते. त्याच्यावर तुम्ही पहा, विचार करा. एकदा गुरुदेवांना कोणी म्हटलं की अरे आय गॉट फेक गुरु, खोटाच गुरु मला मिळाला. तर ते गुरुदेव म्हणाले तुझी इच्छा सुद्धा खोटी असेल, यू मस्ट हॅव फेक डिझायर. आणि असं म्हटलेलं आहे की जर इच्छा तुमची असेल, तीव्र मुमुक्षा असेल, तर भगवंत काही ना काही योजना बनवून तुमच्या जीवनामध्ये त्या सद्गुरूला आणतो. नेहमी उदाहरण देत असतो. विभीषणाला हनुमानजी भेटले कुठे? लंकेमध्ये गुरुच्या रूपात. ध्रुवाला भेटले नारद मुनी. तपश्चर्याला तो जात होता. भगवंताने विचार केला अरे तपश्चर्या कशी करायची हे तर माहितीच नाही याला, कोणत्या मंत्राने मी प्रसन्न होईल हे माहित नाहीये, म्हणून नारद मुनीला पाठवलं. सो दॅट डिपार्टमेंट जो आहे गुरुला पाठवण्याचा जो विभाग आहे तो देवाकडे. आपण फक्त बस मागणी करायची आणि ज्याच्याकडून आपण शिकत आहोत सध्या तोच पुढे पुढे आणखीन आपल्याला मिळत. तर इथे असं म्हटलेलं आहे की गुरु प्रमाण आहे आणि गुरु शास्त्राच्या द्वारे आपल्याला देवाचं वर्णन करून समजवतात. तर प्रमाण कोण झाले? 2, गुरु आणखीन शास्त्र. मग इथे म्हणतात की ते सद्गुरू काय करतात? ब्रह्मज्ञान देतात. आणि इथे पुढच्या समासात छान म्हटलेलं आहे की ब्रह्मज्ञानाशिवाय जो उपदेश आहे
म्हणजे दुसरं ज्ञान देत आहे आणि जर ब्रह्मज्ञान दिलेलं नाही तर हे असंच आहे जसं धान्य विण जैसे भूस. भूस आहे घासपूस पण त्यात धान्यच नाही. जसं ऊस आहे ऊसाचं साल आहे पण ते रस नाही. ब्रह्मज्ञान रसाप्रमाणे. म्हणून इथे म्हणतात की ब्रह्मज्ञान मिळवलं पाहिजे. म्हणून तिथे वर्णन केलं ब्रह्म पावन करणार आहे. ब्रह्म पावन निरूपण. आणि तो आपल्याला कोण हे ज्ञान कोण देईल तर म्हणे सद्गुरू. अच्छा आता ते ब्रह्मज्ञान काय आहे तर इथे त्यांनी दिलेलं आहे की जगाचं कारण हे ब्रह्म आहे आणि जगामध्ये पंचमहाभूताची निर्मिती या ब्रह्मापासून होत असते. पृथ्वी आग तेज वायू आकाश. मग तिथून काय सगळं संपूर्ण ब्रह्मांड याची रचना होते. सूक्ष्म सृष्टी व स्थूल सृष्टी सगळे जीव त्यांचे शरीर वगैरे वगैरे 14 भुवन भूर्भुव स्व मह जना तप अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल हे सगळे काय याची निर्मिती. पण इथे म्हणतात फार छान की या पूर्ण ब्रह्मांडामध्ये ब्रह्म व्याप्त आहे. असं नाही की त्या ब्रह्मापासून पंचभूत झाले ब्रह्मांड झाला आणि ब्रह्म कुठेतरी बसलाय असं नाहीये. ते ब्रह्मतत्व सगळ्यांमध्ये व्याप्त झालं. त्यांच्यापासून अलिप्त आहे. लक्ष देऊ नाही का. जगामध्ये आहे पण जगापासून कसं आहे अलिप्त आहे. जसं पहा आपण स्वप्न सृष्टी करतो तर स्वप्न आपल्यापासूनच निर्मित होतं. आपल्या मनापासून. त्या स्वप्नामध्ये मीच मी असतो. तिथे झाडही दिसत आहे तर मीच आहे. नदी आहे मीच आहे. डोंगर आहे मीच आहे. माझा शत्रू सुद्धा मीच आहे. मित्र सुद्धा मीच आहे. एकाने सांगितलं की मला स्वप्नामध्ये शंकराचार्य आले आणि त्यांच्या बरोबर मी शास्त्रार्थ केला आणि मी जिंकलो. तर ते संत म्हणाले अरे जिंकणारा सुद्धा तूच आणि हारणारे सुद्धा तूच. शंकराचार्य सुद्धा तूच होता. हा आणखी हरवणारा सुद्धा. पण पहा स्वप्नाची निर्मिती होते. स्वप्न सृष्टी आपण करतो पण त्यापासून अलिप्त राहतो की नाही. सकाळी जेव्हा उठतो आपल्यामध्ये काही फरक नाही. मी तसाच आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मापासून ही सृष्टी आहे अधिष्ठान रूपेण सबस्ट्रॅटम. म्हणून इथे म्हणतात दिसेना तरी काय झाले परंतु ते सर्वत्र संचले सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे. असं कळलं. सूक्ष्म रूपात सगळ्या गीतेमध्ये भगवंत म्हणतात मया ततमिदं सर्वम जगत अव्यक्त मूर्ती. मी अव्यक्त रूपात या जगामध्ये. तर देव कुठे आहे तर सगळीकडे आहे पण अव्यक्त रूपात अस्तित्व रूपात आहे. चैतन्य रूपात आहे. याप्रमाणे या दुसऱ्या समासात त्यांनी ब्रह्माचं थोडक्यात निरूपण. निर्गुण आहेत पुढे सुद्धा ते म्हणतात. आणि मग पुढे म्हणतात की अच्छा जर ब्रह्म व्याप्त आहे एक आहे दिसत नाही तर मग हे जे जग दिसत आहे लक्ष दिलं नाही का. हे जे दिसणारं जग आहे हे तर ब्रह्म नाहीये म्हणे. बरोबर. तर म्हणे हे काय. तर इथे म्हणतात ब्रह्मतत्वामध्ये एक शक्ती आहे तिचं नाव आहे माया. आणि त्या मायेमुळेच अनेकता विविधता वैविध्य हे आपल्याला दिसतं. म्हणून इथे वर्णन आहे मायोद्भव. मायोद्भव निरूपण. त्या ब्रह्मामध्येच एक शक्ती आहे जी लपलेली दिसत नाही. जसं एक एटम आहे अणु आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे. जेव्हा स्फोट होतो त्याच्यात तेव्हा कळतं किती एनर्जी आहे त्याच्यात. तर त्या ब्रह्मामध्ये जी शक्ती आहे तिला माया म्हटलेलं आहे. आणि माया म्हणजे म्हणतात की ज्याच्याद्वारे पूर्ण जग मोजलं जातं. ज्याच्यामध्ये पूर्ण जग मावतं त्याला म्हणतात माया. मीयते अनया. याचा अर्थ आहे ब्रह्मामध्ये ती शक्ती आहे क्रिएटिव्ह पॉवर. त्यांनी या जगाची निर्मिती.
अच्छा, पण आता काय आहे, जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले, परिमुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे. जे काही निर्मित झालेलं आहे ब्रह्मतत्वापासून मायेच्या द्वारे, ते काय नाशवान, पण ब्रह्म नाशवान नाही. अनेक उदाहरण पण पाहू शकतो. समुद्रामध्ये लाटा येतात जातात, पण समुद्र जो अधिष्ठान आहे, सबस्ट्रेटम आहे, त्याचा नाश होत नाही. लाट उत्पन्न होते, मरते, पण नवीन येते मला. संसार म्हणजे असंच आहे, हे सगळं लाटा आहे. आणि सध्या पहा, वन वेव्ह सेकंड वेव्ह येतच आहे. सगळे लोक त्रस्त आहे. भारतामध्ये सध्या फारच बिकट परिस्थिती. समुद्रामध्ये अशा लाटा येतात, हे भवसागराच आहे. किती लोक त्याच्यामध्ये कष्ट पावत आहे. तर म्हणे जे काही या जगामध्ये आहे ते काय नाशवंत, मायेचंच कार्य. पण ही माया अशी आहे, स्वतः काही करू शकत नाही जोपर्यंत त्याला काय ब्रह्माचा आधार नसतो. तर हे इथे निरूपण त्यांनी केलं. मग आता इथे प्रश्न असा आहे की तुम्ही सारखं म्हणत आहात की ब्रह्म काय आहे, तर म्हणे नित्य आहे, शाश्वत आहे. तर म्हणे तो कधीच मरत नाही का? कधीच मरत. आता इथे या चौथ्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी काळ, टाइम याबद्दल सांगितलं. आणि या ग्रंथांना वाचून आपल्याला हे जरा कळतं की पहा, आधीच्या लोकांना ज्ञान होतं कसं मोजायचं आणि किती त्यांनी मोजलं. टाइम फक्त वर्ष किंवा मिलेनियम एवढंच नाही, त्याच्या पुढे 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 कलियुग, त्रेतायुग, द्वापर, सतयुग, चतुर्युग सहस्राणी. आणि त्यांनी एक एक युगाचं किती आयुष्य आहे, किती त्याचं टाइम पिरियड आहे, ते सगळं मोजलंय. 4,32,000 वर्ष त्या कलियुगामध्ये, त्याच्या दुप्पट द्वापर, त्याच्या तिप्पट त्रेता. तर इथे सगळं वर्णन कशासाठी केलंय? ते म्हणतात की पहा, काळाच्या ओघामध्ये संपूर्ण ब्रह्मांड उत्पन्न होतं आणि मरतं, आणि त्याचं आयुष्य हजारो हजारो वर्ष. आता सूर्य किती वर्षापासून तापत आहे, पृथ्वी किती वर्षापासून आहे. पण एक दिवस असा येईल की हे सगळंच आहे, पण याचा जो स्वामी आहे, तो याच्यापासून अलिप्त आहे, तो नित्य आहे. अच्छा, आता तो स्वामी कोण आहे? हे पहा, इथे म्हटलेलं आहे, यद दृष्टम तम नष्टम. हे श्रुती बोलत असे, जे काही आपल्याला दिसतं ते नाशवान. कालाची जी टाइम म्हणजे कॉन्सेप्ट जबरदस्त आपल्या शास्त्रांमध्ये दिलेली. टाइम मीन्स व्हॉट? कालो नाम क्रम संवित. क्रम, सिक्वेन्स जिथे आहे ना, तिथे टाइमचा कॉन्सेप्ट आहे. तिथे सिक्वेन्स नाही, तिथे यू कॅनॉट मेजर टाइम. झोपेमध्ये आपल्याला काळाची काहीच अनुभूती प्रचिती होत नाही, कारण देयर इज नो सिक्वेन्स. समाधीमध्ये काळाची काही आपल्याला अनुभूती नाही, कारण तिथे दोन वृत्ती सुद्धा नाही. दोन पाहिजे इफ यू हॅव टू मेजर टाइम. घड्याळीचा काटा सुद्धा जेव्हा एका आकड्यावरून दुसऱ्यावर जातो तेव्हाच आपण टाइम मोजू शकतो. जिथे क्रम आहे, आणि क्रमासाठी काय पाहिजे? स्पेस पाहिजे. जर स्पेस नसेल तर ते क्रम नसेल. म्हणून स्पेस अँड टाइम, दे आर टू साइड्स ऑफ वन कॉइन. एकाच नाण्याच्या दोन बाजू, टाइम अँड स्पेस. पण दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये म्हणतात शंकराचार्यजी की देश आणखीन काळ ज्याच्यापासून उत्पन्न झालं तो आहे परमात्मा. तेच इथे अगदी सांगितलं. आणि जो देश, ज्याच्यापासून देश उत्पन्न झाला, देश म्हणजे स्थळ, स्पेस, म्हणजे तो स्थळामध्ये नाहीये. लक्षात नाही का? जिथून स्थळ उत्पन्न झालं म्हणजे ही इज बियॉन्ड दॅट स्पेस.
जिथून काळ उत्पन्न झाला म्हणजे ही इज बियॉन्ड टाइम. स्थळ काळ जिथून उत्पन्न होतात आणि जिथे विलीन होतात त्याला म्हणतात ब्रह्म. म्हणून देवाचं एक नाव आहे महाकाल. महाकाल आहे ना शंकराचं नाव. अच्छा, आता तो जो परमेश्वर आहे, इथे छान एक ओवी आहे, लोकांना इथे प्रश्न येऊ शकतो. म्हणे एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सगळ्यांमध्ये. आता कोण आहे श्रेष्ठ? ब्रह्मा आहे की विष्णू आहे की महेश आहे? कोण आहे परमेश्वर? कारण एवं सकळांमध्ये थोर ते एकची परमेश्वर तयामध्ये हरिहर होती जात. आता तुम्ही म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेशापासून सुद्धा एक श्रेष्ठ आहे. आम्हाला तर वाटायचं की विष्णू श्रेष्ठ आहे, विष्णू परमेश्वर आहे. जे शैव आहेत ते म्हणतात शंकरच आहे. आता हा सुद्धा एक विचार करण्याचा एक मुद्दा आहे. ब्रह्मा विष्णू महेश, लोकांना फार कन्फ्युजन होतं. म्हणे तुमच्या हिंदू धर्मामध्ये किती भगवंत आहे, किती देव आहे? देव एकच आहे, लक्षात ठेवा. भगवंत एक आहे, ईश्वर एक आहे, पण देवता अनेक आहे. आणि याचं उदाहरण म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, जसं एक पंतप्रधान आहे आणि मग त्याच्या खाली काय सो मेनी मिनिस्टर्स. एक एक देवता म्हणजे एक एक डिपार्टमेंटचे हेड आहे, डिपार्टमेंटल हेड. वायुदेव डिपार्टमेंट ऑफ काय विंड एअर. पाण्याची देवता कोण आहे? वरुण देव. एनर्जी मिनिस्टर कोण आहे? सूर्यदेव. असे सगळे आहे. जेवढ्या एनर्जीज आहे, पॉवर्स आहेत, ती देवता आहे. आणि यांचा जो स्वामी आहे तो आहे परमेश्वर, त्यांच्या अधीन. एक तर या अशा दृष्टीने विचार केला जातो. दुसरं असं आहे, तर हा विषय फार मोठा आहे पण मी थोडक्यात, तोच परमात्मा, लक्ष देऊ नाही का, तोच परमात्मा जेव्हा जगाची निर्मिती करतो तर त्याला ब्रह्मा म्हणतात, ब्रह्मदेव. तोच परमेश्वर जेव्हा जगाचं संचालन करतो तर त्याचंच नाव काय होतं? विष्णू. तोच जेव्हा संहार करतो त्याचंच नाव होतं काय? शंकर. तर एकच जेव्हा स्वतःच तो हे तीन काम करतो तर ब्रह्मा विष्णू महेश जातो. जसं आपण घर बनवतो तर ब्रह्मदेव झालो, घरामध्ये राहतो विष्णू, आणि त्या घराला डिमॉलिश मी केलं तर मीच कोण झालो? शंकर. तर तो जेव्हा हे तीन काम करतो तेव्हा त्याचा एक असा अर्थ आहे. किंवा दुसरं असं म्हणा की या तीन देवतांचे डिपार्टमेंट आहे आणि याचा जो स्वामी आहे तो आहे भगवान, तो आहे परब्रह्म. आणखीन तुमच्या स्टडी ग्रुपमध्ये याच्यावर चिंतन करा. तर इथे त्याला म्हटलेलं आहे की तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार, स्थानमानाचा विचार ऐदीकडे. तो जो परमेश्वर आहे त्याच्यामध्ये उत्पत्ती विस्तार नाही, तो त्याच्यापासून काय असंग आहे. तो यांच्या पाठीमागे आहे, त्याची शक्ती याच्यामध्ये काम करत आहे, पण तो स्वतः या जगाची एक वस्तू नाही, म्हणून उत्पत्ती विस्तार त्याच्यामध्ये. आणि इथे फार छान म्हटलंय की हे जग म्हणजे काय? अलीकडे आहे. किती छान शब्द आहे, अलीकडे. म्हणजे आधी हे जग नव्हतं, फक्त भगवंतच होता. स्थानमानाचा विचार अलीकडे, स्पेस अँड टाइम हे अलीकडे आहे. अलीकडे म्हणजे असं वाटतं काल परवाच काही उत्पन्न झालं. अलीकडे म्हणजे हजारो हजारो लाखो वर्षापूर्वी स्थळ काळ, टाइम अँड स्पेस हे सगळं आलं, मग पंचमहाभूत वगैरे आले. त्याच्या आधी तो एक सदैव सौम्य इदमग्र आसीद एकमेवा. ठीक आहे. यानंतर पुढच्या समासामध्ये त्यांनी माया आणखीन ब्रह्म, कारण हे दोन शब्द सारखे येतात, तर बहुतेक समर्थांनी विचार केला की आता याच्यावरच मी एक पूर्ण समास, आणि लोकांच्या मनामध्ये काही भ्रम असेल, दोन्ही एकच आहे की वेगळे आहे, काय आहे यांचे लक्षण, तर म्हणे मी लिहितो. आणि मग त्यांनी
एवढ्या ओव्या याच्यावर दिल्या, फार म्हणजे स्पष्ट आहे. पण एक निर्गुण आहे, एक सगुण आहे, एक विकारी एक निर्विकारी आहे, एक नित्य आहे, एक अनित्य आहे, एक स्थिर आहे, एक अस्थिर आहे, है ना? माया आणि ब्रह्म. तुम्ही एक काम करू शकता, 2 कॉलम बनवा, माया काय आणि ब्रह्म काय लिहून काढा. 25-30 तुम्हाला होते की याच्यावर हे लक्षणं दिसते. ते गुरुजी छान सांगतात की लोक जे आहे माया आणखीन ब्रह्म हा याच्यावर विचार करतात आणि सतत ब्रह्माबद्दल काय ब्रह्माचा प्रचार करतात. ब्रह्म चैतन्य त्याचं कौतुक करतात, त्याची स्तुती करतात, प्रवचन करतात, भाषण करतात, चर्चा करतात. पण ज्या वेळेस त्या ज्ञानाचा उपयोग करण्याची वेळ येते म्हणे त्यावेळेस ते त्या ब्रह्माला विसरतात आणि मग कोणाच्या शरण जातात, मायेचे. उदाहरण ते देतात की जसं काही निवडणुका असतात, इलेक्शन्स, तर उमेदवार वेगवेगळे प्रचार करतात. तर म्हणे त्याचप्रमाणे ब्रह्माचा प्रचार प्रसार आपण करतो, चर्चा करतो, ऐकतो. पण जेव्हा इलेक्शन होतं, वोट द्यायची वेळ येते, मत द्यायची, त्यावेळेस मायेलाच देतो, गमतीने देतो. म्हणजे ज्या वेळेस त्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे विसरतो आणि परत. म्हणून ती माया जी हसते, म्हणजे तुम्ही किती बोला ब्रह्म ब्रह्म, ते रामायणात म्हटलेलं आहे की ब्रह्म ज्ञान बिनु नारी नरक करही न दूसरी बात. जगामध्ये लोक, मोठे मोठे लोक सुद्धा काय पार्टीमध्ये ब्रह्मज्ञानावर खूप बोलत आहे. हातामध्ये ग्लास आहे, जास्त वर्णन करत नाही. आणि आय एम स्पिरिच्युअल, स्पिरिट. तर ब्रह्मज्ञानाबद्दल बोलणं तर ठीक आहे, त्याला जगणं जरा कठीण. तर इथे म्हणतात आधी तुम्ही लक्षण पहा की याला म्हणतात माया. आता आत्मनिरीक्षण करा, हे जी मी करत आहे हे मायेचं क्षेत्र आहे, मायेचा प्रांत आहे की ब्रह्माचा. तर याप्रमाणे इथे वर्णन केलेलं आहे. ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचभूतिक पोचट. छान छान शब्द आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. असं नसायला. मग पुढे म्हणतात की ठीक आहे, ही माया आणखीन ब्रह्म याचा फरक आम्हाला तुम्ही समजवलं. आता या मायेमुळेच काय होतं, ब्रह्म सृष्टी होते हे तुम्ही सांगितलं. आणि सृष्टी जेव्हा नव्हती तेव्हा काय होतं, फक्त ब्रह्म. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे, आता सृष्टी दिसत असे, ते सत्य कि मिथ्या. ठीक आहे, आधी सृष्टी नव्हती, आता ही सृष्टी आहे. आता ही सृष्टी सत्य आहे की मिथ्या आहे हे जरा सांगा, आहे ना. आता इथे म्हणतात की पहा असं आहे की आपल्याला ही सृष्टी दिसते, ठीक आहे. आणि जगामध्ये आपण काय नियम बनवलेला आहे, केलेला आहे की जे दिसतं तेच असतं. पण मराठीमध्ये एक वाक्य आहे ना, जसं दिसतं तसं नसतं. तर सृष्टी सत्य आहे की मिथ्या आहे याच्यावर खूप चिंतन केलेलं आहे. आणि तुम्ही ऐकलं असेल ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. तर म्हणजे दिसतंय तर तुम्ही या जगाला मिथ्या का? अच्छा, जर मिथ्या असेल तर दिसत काय? लक्ष देऊ ऐका. दिसत आहे म्हणजे सत्य आहे, कारण जगामध्ये आपण सत्याची काय परिभाषा करतो? अरे मी पाहिलंय माझ्या डोळ्यांनी म्हणून ते खरं आहे. जे पाहिलं नाही त्याच्यावर मी कसा विश्वास करू? प्रमाण काय? डोळे. पण वेदांतामध्ये उलटा नियम आहे, एकदम उलट. ते म्हणतात जे दिसतं ना ते खोटं आहे,
जे दिसत नाही ते सत्य, तोच खरा आधार आहे, तोच पाया आहे. आता एक बिल्डिंग उभी असते कशावर? फाउंडेशनवर. फाउंडेशन दिसते का? तर फाउंडेशनला आपण हलवलं तर काय पूर्ण ती कोसळ. झाडाचं मूळ जे आहे ते दिसत नाही, पण त्याच्यावरच ते वृक्ष टिकले. म्हणून इथे म्हणतात की असं आहे की मिथ्या म्हणजे जे दिसत नाही असं नाहीये, जे दिसतं ते सुद्धा मिथ्या, जे दिसतं तेच मिथ्या. आता आपण स्वप्नाचं उदाहरण पाहतो. दिसतंय म्हणून सत्य असं म्हणू शकतो का? चित्रपट आपण पाहतो, सिनेमा, दिसतंय म्हणून सत्य आपण म्हणू शकतो का? गुरुदेवांचं एक फार छान वाक्य आहे, कोटेशन आहे, ते तुम्ही शोधा. अगदी त्याच्यामध्ये हेच वर्णन केलेलं की काय, अर्थ इज राऊंड नॉट सीन बट ट्रू. हा, पृथ्वी गोल आहे, दिसत नाही आपल्याला, वाटची चपटी आहे, पण ते सत्य नाही. अच्छा, सूर्य आपल्याला दिसतो उगवताना, पण सूर्य कधीच उगवत नाही. आपली काय एक धारणा आहे किंवा समजूत आहे, सृष्टी मिथ्या म्हणजे दिसलीच नाही पाहिजे, खोटी आहे. तुम्ही कसं म्हणताय खोटं? आम्ही पाहिलंय. तर हे कोणी सांगितलं की जे दिसत नाही ते म्हणजे जे जे दिसतं ते सत्य आहे? हे कोणी सांगितलं? मिथ्याचं हे लक्षण मुळीच केलेलं नाही की जे दिसत नाही ते त्याला म्हणतात मिथ्या. मिथ्या शब्दाचा अर्थ असतो भासमानत्वे अपि अविद्यमान, दिसताना सुद्धा जे नसतं. लक्ष देऊ नये का? जेव्हा आपण पाहत आहे तेव्हा सुद्धा ते नसतं. मृगजळ आपल्याला दिसत आहे, पाणी आहे, पण तिथे ते नाहीये. आकाशामध्ये निळा रंग दिसतो, पण तो तेव्हाच नसतो. विचार केल्यानंतर आपल्याला कळतं की जे दिसतंय ते खरं नाही, त्याला म्हणतात मिथ्या. आपल्याला सुख दुःखाचा अनुभव होतो, सगळं काही होतं. अनुभव होत नाही असं नाहीये, पण अनुभव होतो म्हणून ते सत्य असं नाही. प्रमाण त्याचं हे आहे की ते विचार केल्यानंतर टिकतं का, राहतं का. तर इथे त्यांनी हे खूप वर्णन केलेलं आहे. आणि इथे समर्थांनी पूर्व पक्ष लोकांचे जे प्रश्न आहेत ते विचार की तुम्ही या जगाला पिंपळाचं उदाहरण दिलं, पिंपळ आहे आणि काय असंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा, या जगाला तुम्ही कापा. आणि तुम्ही एकीकडे म्हणतात की विभूती योगामध्ये तुम्ही त्या विभूतीमध्ये पिंपळाला म्हटलेलं आहे की अश्वत्थ सर्व वृक्षांना मीच पिंपळ आहे. लक्ष द्या का, असं प्रश्न केलेला आहे. पिंपळ म्हणजे जग आहे की तुम्ही आहात? तर जग असाल तर तिथे तर म्हटलेलं आहे की या जगाला काय करा, कापा, म्हणजे तुमचा नाश होईल. आणि दुसरीकडे तुम्ही म्हणतात की मी कसा आहे, नाशवंत नाहीये. तर पिंपळाचं जे उदाहरण दिलंय ते जगासाठी दिलंय. आणि जे ते म्हटलेलं नाही की सगळ्या झाडांमध्ये मी पिंपळ आहे, त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर देव कुठे दिसत नसेल तर इथे इथे तुम्ही पहा. गंगेमध्ये मी आहे, हिमालयामध्ये मी आहे, इथे तरी तुम्ही देव बुद्धी ठेवा. सगळ्या झाडांमध्ये दिसत नसेल तर अश्वत्थ वृक्षामध्ये तुम्ही मला पहा. त्या अर्थाने तिथे भगवंत म्हणतात. त्याचप्रमाणे पुढे त्यांनी वर्णन केलेलं आहे की देव आपल्याला जो प्रतिमेमध्ये, मूर्तीमध्ये, आकारामध्ये दिसतो, तो काय नुसता एक सिंबल आहे. म्हणजे त्यालाच तुम्ही देव मानू नका, कारण तो नाशवंत आहे. तुकडोजी महाराजांचं भजन आहे ना, देव बाजारचा भाजीपाला नाही, सोन्याचा देव त्याला चोराचा भेव. सोन्याचा जर देव असेल त्याला चोरांचा भाव, मातीचा देव असेल तो काय तुटून फुटून जाईल. देव कोण आहे तर म्हणजे जो अविनाशी आहे,
ज्याच्यावर ही सृष्टी, मिथ्या सृष्टी मला दिसत आहे तो आहे. 7-8 प्रकारची सृष्टी इथे सांगितलेली आहे. गंधर्व सृष्टी, स्वप्न सृष्टी, चित्रलेप सृष्टी. पण ही सगळी सृष्टी कशी आहे? नाशवान, ज्याच्यावर ही दिसत आहे. आणि इथे समर्थांनी फारच प्रसिद्ध ओवी आहे ती म्हटली आहे. ती म्हणतात की पहा, एकदम तुम्हाला निर्गुण परमात्मा दिसत नसेल तर काय करा? सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. या निर्गुण ब्रह्मापर्यंत पोहोचायचं असेल तर सगुण उपासना करा, उपासनेला दृढ चाल व्हावे. आणि म्हणून इथे सगुण भजनाचं वर्णन केलं. कारण एकदम आपल्याला काय, या डोळ्यांना, आपल्या इंद्रियांना सवय आहे शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाहण्यात. आणि इथे सारखं म्हणतात देव तुम्हाला शोधायचं असेल तर पलीकडे जा, हे सगळं मिथ्या आहे. तर एकदम पचत नाही किंवा जमत नाही. तर म्हणे ठीक आहे, देवाला तुम्ही आकार, तुम्हाला आकाराची सवय आहे ना. आणि इथे फारच छान एक ओवी आहे. ते म्हणतात जर तुम्ही रामाचं भजन केलं, या सगुण भजनाचं, सगुण देवाचं, तर सगुण देवच तुम्हाला घेऊन जाईल कुठे? निर्गुणापर्यंत, असं इथे म्हटलेलं आहे. एक ओवी छान आलेली आहे, पुढे तुम्ही पहा. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे. पुढे येतात ते म्हटलेलं आहे. म्हणून काय, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगी आहे तो. सकळ मिथ्या होऊनी जाते, हे राम भजने कळो येते. राम भजन केल्याने हे कळून येते आणि दृश्य सगळं मिथ्या आहे हे तुम्हाला कळून. आता इथे एक प्रश्न विचारला आहे की म्हणे जर सगळं दृश्य काय आहे, मिथ्या आहे, तर मग पूजा पाठ वगैरे कशाला करायचं? मग तीर्थयात्रा वगैरे कशाला करायचं? एकीकडे तुम्ही म्हणता सगळं मिथ्या आहे. इथे रामदास स्वामींनी छान उत्तर दिलं. ते म्हणतात की तुम्ही सगळं काही करता, पण जेव्हा पूजेची वेळ येते तेव्हा लगेच तुम्हाला काय ब्रह्मज्ञान आठवतं. जेवण तुम्ही करू शकता, इकडे तिकडे फिरू शकता, सगळ्या जगाचा आनंद घेत फिरता, पण जेव्हा पूजा करण्याची वेळ येते तेव्हा म्हणतात नाही, तुम्हीच म्हणालाय यात दृष्टम तत् नष्टम. त्यामुळे जर मिथ्या मानायचं तर सगळ्यांना मिथ्या, असं अर्धवट नाही, अकॉर्डिंग टू काय कन्व्हिनियन्स. राम भजन क्यों छोड़ दिया, काम न छोड़ा क्रोध न छोड़ा. आणि लक्ष देऊ नाही का, हे मिथ्या झालं आहे त्यानंतर ठीक आहे, मग तुम्हाला काही पूजेची गरज नाही, कारण तुम्ही सगळीकडे त्या एकच परमतत्वाला पाहा. पण जोपर्यंत ही बुद्धी पक्की होत नाही तोपर्यंत तर सगुणाचा आधार घ्यावाच लागतो. ठीक आहे ना, असं इथे छान त्यांनी सांगितलं. त्याच्यावर तुम्ही आणखीन विचार करा. दुसरं इथे पुढे म्हणतात शेवटी अनिर्वाच्य निरूपण. सगळं काही अनिर्वचनीय आहे, अगम्य आहे, आकलन होत नाही. थोडंफार आकलन होतं सद्गुरूच्या कृपेमुळे. आकलन का होत नाही म्हणे, तो विषयच असा आहे, ब्रह्म किंवा ईश्वर मर्यादित नाहीये स्थळ काळामध्ये, नॉट लिमिटेड, कंडिशन्ड इन टाइम अँड स्पेस. म्हणून अनिर्वचनीय आहे. शब्द त्याचं वर्णन करू शकत नाही, मनाने काही आकार त्याचा आपण बसवू शकत नाही. अनिर्वचनीय, ज्याचा आकार नाही, ज्याची काही क्वालिटी नाही, गुण नाही, त्याच्याबद्दल कसं वर्णन? म्हणून इथे फार छान त्यांनी ते सगळं वर्णन केलेलं आहे. पण इथे एक ओळी छान आहे, शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ. अनिर्वचनीय ठीक आहे, पण हे अनिर्वचनीय आहे हे समजायसाठी
आधी तुम्हाला शब्दाची मदत घ्यावी लागते. सगळे उपनिषद आहे, भगवद्गीता आहे, शब्द रूपात आहे. आणि आपण जेव्हा त्या शब्दांचं काय चिंतन करतो तेव्हा आपल्याला कळतं की ते चिंतनाच्या पलीकडे आहे. तर शब्दाची गरज आहे हे समजण्यासाठी की ते शब्दातीत आहे. कळतंय का? शब्दाचा उपयोग करून शब्दातीत जी वस्तू आहे ती आपल्याला पाहिजे. गुरुदेव उदाहरण द्यायचे पोल वॉल्ट ऑलिम्पिक मध्ये मोठं एक पिलर सारखं असतं, त्याच्या मदतीने तो वर जातो मग सोडून देतो. आपण ट्रेन मध्ये बसतो इकडे भारतामध्ये, इथून तिथे पोहोचतो आणि मग ट्रेन सोडतो, पण आपण तिथे पोहोचल्यावर सोडतो. त्याचप्रमाणे इथे वर्णन आहे की जरी त्याला नेती आपण म्हणतो, पण हे समजायसाठी उपदेशाची शब्दाची गरज आहे. याप्रमाणे इथे अनेक विषय इथे सांगितलेले आहेत. अच्छा, इथे आता हे सगळे विषय वाचताना कधी कधी आपल्याला प्रश्न आहेत. आता प्रश्न असा आहे की ब्रह्मज्ञान कोणाला झालं? ब्रह्मज्ञानीचं खूप वर्णन आहे. आता ब्रह्मज्ञान झाल्यावर तो काही करतो का? त्याला काय करायचंय? कृत्यवस्ती काही कर्तव्य आहे का त्याचं? आता जे त्याला मिळवायचं होतं ते त्यांनी मिळवलं. जोपर्यंत प्राप्तव्य असतं तोपर्यंत कर्तव्य आहे. आता प्राप्तव्यच नाहीये तर मग काय कर्तव्य? तस्य कार्यम न विद्यते. ब्रह्मज्ञानीला काही काम नाही, पण तो जगाच्या हितासाठी करू शकतो. योग करतो वा भोग करतो. तो एकटा बसू शकतो, समाजात जाऊ शकतो, समाधी लावू शकतो. त्याला शास्त्र सुद्धा ऑर्डर देऊ शकत नाही. वेद किंकरो भवती असं. कारण हे सगळं वाचल्यावर असं वाटतं की काय मत करायचं काय? मग म्हणे आनंद घ्या. ज्याला ब्रह्मज्ञान मिळवायची इच्छा आहे त्याला ते द्या. आता एक आणखीन प्रश्न आहे की त्याच्याकडे सुद्धा शरीर तर आहेच की नाही? इथे सारखं म्हटलेलं आहे की शरीर काय पंचभूताचं गाठोड आहे आणि मेल्यावर काय हे सगळं होऊन जाईल, पंचभूतात विलीन होईल. पण आता तो म्हणजे जिवंत असताना काय तो या शरीरामध्ये आसक्त असतो का, असा एक प्रश्न येऊ शकतो. किंवा असं म्हणतात त्याचा विवेक करा, त्याच्यापासून वेगळं व्हा. म्हणजे काय? म्हणजे काय? जास्त त्याला आसक्त होऊ नका. सतत लक्ष द्या की त्याच्यापेक्षा जास्त सुंदर वस्तू आत्मा आहे. आत्म्यामुळे या शरीरामध्ये सौंदर्य आहे की नाही? चिन्मयता आहे, चेतना आहे. तर त्याच्याकडे लक्ष, तो त्याच्याकडेच लक्ष देतो. शरीर आहे त्याच्याकडे, शरीराचा उपयोग करून तो शरीराच्या पलीकडे जातो. त्याचप्रमाणे आता आपण इथे एक पाहिलं की दृश्य मिथ्या आहे, खोटं आहे. तर खोटं आहे तर खोटं आहे, ठीक आहे. पण आता मी त्या जीवनामध्ये त्याचा काय उपयोग? या ज्ञानाचा, उपयोग हा करायचा आहे की जगामध्ये आपल्याला छोट्या छोट्या वस्तूमुळे जो दुःख होत असतं का? कारण त्याला आपण एवढं सत्य मानतो, क्षुल्लक गोष्टी ज्या की अगदी यू कॅन जस्ट इग्नोर देम, पण त्याच्यामध्ये एवढी आपण सत्य बुद्धी ठेवली की हेच ब्रह्म आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला एवढा त्रास होत असतो. तर मिथ्या मांडणं म्हणजे असं डिप्रेसिंग असंच हे सिद्धांत आहे असं नाहीये. मिथ्या मानल्याबरोबर काय होईल, तुम्हाला जास्त सुख दुःख होणार. एकदा मला माहित झालं की त्या दोरीवरचा साप खोटा आहे तर मला भय होईल का, दुःख होईल का? मी त्याचा आनंद घे. चित्रपटामध्ये आपल्याला दिसतं मिथ्या आहे, अँड देन यू एन्जॉय. मिथ्या मानल्यामुळे आपल्या वर्तनामध्ये एक वेगळाच आनंद येईल, असंगता आहे. यू विल एन्जॉय बट यू विल नॉट बी अटॅच्ड. या सिद्धांताचा जीवनामध्ये कसा उपयोग होईल हे सुद्धा तुम्ही विचार करा. याचा
ठीक आहे, याप्रमाणे इथे थोडक्यात मी सांगितलं, एवढं सांगून मी पूर्ण करतो. माया, सृष्टी, सगुण, सगुणाचं काय महत्व आहे, सद्गुरूंचं काय महत्व आहे, हे सगळं आपण आज पाहिलं. हरिओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. स्वामीजी तुमचे खूप 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 आभार मानतो, ऋणी आहोत आम्ही तुमचे. आणि तुम्हाला बाकीच्या सगळ्यांना स्वामीजींची एक लिंक तुम्हाला मी या ग्रुपवर पोस्ट करेन की मनोवैज्ञानिक त्या संकल्पनेतनं गीतेकडे कसं बघावं, याची हिंदीतनं 2 दिवसांचे स्वामीजींचे लेक्चर आहे. आणि नाशिक YouTube चॅनेलवर तुम्हाला स्वामीजींचे आणखीन लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. त्या दोन्ही लिंक मी आता पोस्ट करतो. आणि तुम्हाला आता